श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला आज आहे लास्ट सोमवार श्रावणचा. 3 सोमवार झाले तर काही खिचडी खाल्ली नव्हती, पण म्हटलं आज शेवटचा आहे तर चला आज सगळ्यांसाठी खिचडी बनवूया. मस्त असं साबुदाणा भिजत टाकलेला, त्यामध्ये शेंगदाण्याचा थोडासा बारीक कूट आणि थोडासा असा आबडधोबडवाला कूट टाकलेला आहे. मिक्स करून घेतले. बटाटा उकडून चिरून घेतलाय, तो आता त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे मी सगळं अगोदरच मिक्स करत असते, नंतर कढईमध्ये टाकून तर फ्राय करतोच, पण हे शेंगदाण्याचा कूट बटाटा अगोदर मिक्स करून घेत असते साबुदाण्यामध्येच, त्यामुळं मग व्यवस्थित एकजीव होऊन जातं ते. त्यानंतर कढई ठेवली आहे. कढईमध्ये मस्त असं तेल टाकलेलं आहे. कढई तापल्याच्या नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं. तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला चालत असेल तर टाका, नाही तर काहीच विषय नाही. आणि त्यानंतर हिरवी मिरची म्हटलं चिरून टाकण्यापेक्षा जराशी वाटून टाकावी, म्हणजे तिखट झणझणीत होईल. मस्त अशी खिचडी म्हणून वाटून टाकली. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकले, कारण बराच अर्धा किलो साबुदाणा होता, पावशेर बटाटे आणि अर्धी वाटी अर्ध्या डब्याच्या वरती थोडंसं शेंगदाण्याचं कूट होता, म्हणून भरपूर सारं मीठ टाकलेलं आहे, पण चवीनुसार आहे. ओके. आणि ते परतून घेतले. त्यामध्ये आता हे सगळं मिक्स केलेलं साबुदाणा, शेंगदाणे आणि बटाटा उकडलेला टाकणार आहे. व्यवस्थित हळूहळू सगळं थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे. आज सगळ्यांसाठीच खिचडी आहे आणि खिचडी सगळ्यांनाच आवडते. सगळे आवडीने खिचडी खातात, उपास असणारे सुद्धा आणि उपास नसणारे सुद्धा. त्यामुळं म्हटलं चला आज खिचडीचाच मेनू करूयात, आज काय बनवायलाच नको दुसरं. त्यामुळं मग आज सगळ्यांसाठीच खिचडी आहे. मस्त अशी परतून घेतली. त्यानंतर 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. आणि हा कलर काय आलाय बघा खिचडीला, 1 नंबर मस्त असा कलर आलाय आणि छान अशी खिचडी झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. काय खिचडी तर सगळेच जण करतात, पण तरी पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळं म्हणलं करून बघा, खाऊन बघा, हो की नाही. चला, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, शेअर करून घ्या. मस्त डेली व्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. व्लॉग कसे वाटतायत कमेंट करत चला. आणि आता इथून पुढे तुम्हाला जो व्हिडिओ होणार आहे ह्याच्यामध्ये ॲड, तो गणपती डेकोरेशनचा आहे, तो तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. चला तर मग बघा पुढचा व्हिडिओ मैत्रिणींनो. तर हे कटआउट करून घेतलेले होते आपण काल. आता हा सेम त्याच साईजचा इकडे अजून एक पुठ्ठा आहे, त्याच्या बॅकग्राऊंडला आपल्याला एक कपडा लावायचा आहे. तो कपडा आणलाय. हा तो कपडा आहे पर्पल कलरचा. तर हा कपडा आपल्याला ह्याच्यावरती लावायचा आहे आणि त्याच्यानंतर ते वाले जे आपण कटआउट करून घेतले ते ह्याच्यावरती लावायचे. म्हणजे हे कसं होईल ते मी तुम्हाला दाखवतो. पहिला आता आपण तो बॅकग्राऊंडला तो कपडा लावून घेऊ. अरे बोल काहीतरी, काय करतोय सांग. इकडे ये ना, ते उचल. तर बघा आपलं शॉप आहे, त्या शॉपचा आपल्याला भरपूर फायदा होतोय. जेवढं पण काय लागतील आपल्याला कपड्याचं काय पण डेकोरेशन करायचं असेल तर ते आपल्या शॉपमधून आपल्याला अवेलेबल होतं आहे. सॅटिन सिल्कमध्ये हा परकर आहे बघा, सॅटिन सिल्कमध्ये. हे बघा, हे असं होणार आहे आपलं, मस्त असं चमकणार आहे. कसला भारी कलर आहे बघा, एकदम डार्क पर्पल कलर आहे हा. असं काहीतरी चालू आहे, बघू अजून पुढे काय काय होतंय, कसं होतंय. तर हे असं आपण इथे केलेलं होतं. तो कपडा आपल्याला त्याच्या मागं लावायचा होता, पण ते थोडंसं मला डिफिकल्ट वाटते म्हणून थोडंसं मी ते बाजूला ठेवले. ते आपण नंतर करूच, कारण की करायचं होतं तेच आहे. तोपर्यंत हे 2 कार्डबोर्ड जे आहेत त्यावरती आपण बाजूच्या ज्या वॉल बनवायचं आपल्याला, त्या वॉल बनवून तर मी ड्रॉ करायला घेतलंच आहे. असं ड्रॉ करतो आणि ड्रॉ झालं की मी तुम्हाला दाखवतो. आणि ही स्वीटी जसं बोललं मी काल, ह्यांना ह्यावरती बसायला आवडतं, जसं ह्यावरती बसूनच आहे अजून पण. तर पहिलं आता मी ड्रॉ करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर मी हे असं थोडंसं ह्याच्यावरती ड्रॉ करून घेतलं आहे. आता सेम आपल्याला ह्याच्यावरती पण ड्रॉ करायचं आहे आणि त्यानंतर कटआउट करायचं आहे त्याचं. तर मी पूर्ण आता ड्रॉ करून आणि कटआउट करूनच तुम्हाला दाखवतो.